हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचे आभार मानते, देवाचे उपकार स्तुती करते की देवाने मला पुन्हा संधी दिली की तुम्हा सर्वांसमोर येण्यासाठी. आणि रोफे टीमबद्दल मी देवाचे आभार मानते की देवाने मला संधी दिली आणि त्यांच्याकडे मी आभार मानते. आपण वचनातून पाहूया. मार्क शुभवर्तमान याचा 16 अध्याय वचन 1 पासून आपण पाहूया. येशूचे पुनरुत्थान. नंतर शब्बात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमी ह्याने तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधद्रव्ये विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समय त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकांना म्हणत होत्या, आपल्याकरिता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लोटेल? त्याने वर पाहिले, तो धोंड एकीकडे लोटलेले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या तेव्हा पांढरा जगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेला येशू नासरतचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येते नाही. त्याला ठेवले होते ती ही जागा पहा. तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या, कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या. त्याने कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आपण पाहतो की आता आपण जे वचन वाचलं, मार्क शुभवर्तमान 16 अध्याय, येशूचे पुनरुत्थान. वरती हेडिंग काय आहे? येशूचे पुनरुत्थान. पुनरुत्थान याचा अर्थ काय आहे? तर उठणे, कुशातून उठणे, मरणातून उठणे. जो येशू ख्रिस्त उत्तम शुक्रवार आपण जे पाहिलं, गुड फ्रायडे जे पाहिलं की त्या दिवशी येशू ख्रिस्तांना मारण्यात आलं, मरण पावले आणि त्यांना गाडण्यात आलं. आणि आता जे पाहतो की येशूंची उत्तरक्रिया पण झालेली आहे. आणि येशूची उत्तरक्रिया झालेली आहे म्हणजे मेलेल्या माणसाचीच नाही का, मेलेल्या व्यक्तीचीच नाही का उत्तरक्रिया होते. म्हणजे येशू ख्रिस्तांची उत्तरक्रिया पण झालेलं आहे. त्यांना कबरेमध्ये ठेवलेलं आहे आणि त्या कबरेवरती धोंड ठेवलेलं आहे, शिक्कामोर्तब केलेलं आहे त्या सरकारने की ते शरीर कोणी घेऊन जाऊ नये म्हणून. आणि ते कबरेमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे येशू ख्रिस्त मरण पावलेलं आहे आणि त्यांची उत्तरक्रिया झालेल्या आहेत. आपण पाहतो की आता येशूचे पुनरुत्थान. नंतर शब्बात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमी ह्याने तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधद्रव्ये विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समय त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकांना म्हणत होत्या, आपल्याकरिता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लोटेल? देवाचे आभार मानते. खरंच आज आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये खूप मोठे प्रश्न आहेत की ह्या प्रश्नाचं उत्तर मला काय मिळणार आहे देवा? माझ्या जीवनामध्ये काय घडणार आहे? माझी ही निराशा अवस्था आहे, माझी आशाशी परिस्थिती आहे, माझी शून्य अवस्था आहे. मी येशूप्रभू तुमच्यावर विश्वास ठेवत आहे, खरं पण अजून माझ्या जीवनामध्ये काही घडत नाही. माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळत नाही. मी विश्वास ठेवत आहे देवा, मी वचन वाचत आहे, वचनावरती पण विश्वास आहे, चर्चला पण जात आहे, बायबल पण वाचत आहे, प्रार्थना पण करत आहे, उपवास पण करत आहे. खरं माझ्या जीवनामध्ये असं का? पुढं काय आहे? प्रश्नचिन्ह. जेव्हा आपण पाहतो की मगदालिया मरिया त्या ज्या काही 3 स्त्रिया कुठे जात आहे? कबरेकडे जात आहे. कबरेकडे जात असताना कबरेच्या पुढे काय आहे? धोंड आहे. त्यांना एक म्हणजे प्रश्न आहे समोर की त्या कबरेवरची धोंड कोण लोटेल? त्या तिघीजण जात आहे आणि आपल्याबरोबर तिने काय घेतलं आहे की सुगंधद्रव्य तिने विकत घेतलेलं आहे. सुगंधद्रव्य म्हणजे जे मौल्यवान आहे की ते सुगंधद्रव्य तयार करण्यासाठी काही दिवस, काही तास लागतात आणि त्याला किंमत भरपूर आहे. त्याला ते घेण्यासाठी तिने घेत आहेत, ते तयार करण्यासाठी वेळ खर्च करत आहेत आणि पैसे खर्च करत आहे. आणि विशेष करून ते सुगंधद्रव्य तिने हातामध्ये घेऊन जात आहे. कुठं जात आहे? येशू ख्रिस्ताकडे. कुठे येशू ख्रिस्त? जे कबरेमध्ये आहे, जे मरण पावलेले येशू ख्रिस्ताकडे, त्या कबरेमध्ये त्या तिघी स्त्रिया जात आहे. कधी जात आहे? दुपारी नाही आहे, सकाळी नाही आहे, संध्याकाळी नाही आहे, नाश्ता करून खाऊन पिऊन नाही आहे, मोठ्या भले पहाटेस. त्यावेळेला मोबाईल पण नव्हता, त्यावेळेला घड्याळ पण नव्हतं गजर लावण्यासाठी. कारण भल्या पहाटेस त्यांना जाग कोण आणली? बायबल वचन सांगते की आपल्या लेकरांना जे आहेत त्यांना तो भल्या पहाटे उठवतो आणि त्यांना गूढ गोष्टी सांगत आहे. त्या लेकरांना कोण जाग दिलेलं आहे? त्या देवाने त्यांना जाग दिली आहे. त्या मोठ्या भल्या पहाटेस उठून तिने जात आहे. कुठं जात आहेत? कबरेकडे.
जिवंत माणसाकडे तिने जात नाही भेटण्यासाठी, तर मेलेल्या येशू ख्रिस्ताकडे तिने जात आहे. आणि जात आहे कसं जात आहेत? हातामध्ये सुगंध द्रव्य घेऊन जात आहे. म्हणजे त्यांच्या हातामध्ये जे कष्टाने, जे मौल्यवान वेळ खर्च केले, जे पैसे खर्च केलेत, आणि त्यासाठी तिने ते घेऊन जात आहे. कोणासाठी? येशू ख्रिस्ताकडे. कोणाकडे? तर येशू ख्रिस्त जो कबरेमध्ये आहे, जिवंत नाही, तर कबरेमध्ये जे मरण पावले आहेत ते तिसऱ्या दिवशी तिने भल्या मोठ्या पहाटे तिने जात आहे. आणि ते जात असताना आपण पाहतो की त्यांच्यासमोर एक म्हणजे काही प्रश्न मोठा आहे की आपल्यासमोर ती धोंड आहे त्या कबरेवरती, ती कोण लोटणार आहे? कारण ह्या तिघी स्त्रिया आहेत. बायबलमध्ये म्हणजे सांगते की स्त्री आहे नाजूक पात्र आहे. आपण ओझं उचलू शकतो, कारण त्याला एक लिमिट आहे, त्याला एक मर्यादा आहे. कारण पण मोठं जर ओझं जर असेल तर ते जास्त करून नका जेंट्सच नका उचलण्यासाठी, हलवण्यासाठी ताकद स्त्रियांपेक्षा त्या जेंट्समध्ये जास्त, म्हणजे त्या पुरुषामध्ये जास्त असते. त्यामध्ये त्यांचं कोणी पुरुष नाही आहे, तर त्या तिघी स्त्रिया जात आहे भल्या मोठ्या पहाटेच. मग तिने आपली झोप बाजूला ठेवलेली आहे आणि तिने जात आहे. आणि त्यावेळेला रस्ता कसा असणार आहे? त्या रस्त्यावर लाईट आहे का? नसणार आहे. रस्ते कसे असणार? ओबडधोबड असणार आहे. कुठे खड्डे असणार आहे, कुठे काटे असणार आहेत, आणि कुठं जनावर पण असतील. कारण कबर कुठं असते? गावामध्ये नसते, तर गावच्या वेशीच्या बाहेर कबर असते. त्या कबरेकडे जात असताना रस्ता कसा असणार? ओबडधोबड असणार आहे, जंगलामध्ये असणार आहे, काटे कुठे असणार आहेत, आणि अंधार आहे. आणि त्यावेळी तिने जात असताना आपण पाहतो की हातामध्ये तिने सुगंध द्रव्य घेत आहे आणि तिने जात आहे. एक आशेने जात आहे की माझ्या येशू प्रभूच्या शरीराला मी ते सुगंध द्रव्य लावणार आहे. कोणाला लावणार आहे? मरण पावलेल्या येशू ख्रिस्ताच्या शरीराला मी सुगंध द्रव्य लावणार आहे. त्या रडत जात आहेत, अश्रूने जात आहेत. आणि त्याच्यासमोर एक मोठा प्रश्न आहे की आमच्यासमोर ती कबरेवरची धोंड कोण काढणार आहे? जेव्हा तिने तिथे गेले त्यावेळेस पाहतो की आपण त्या कबरेवरची धोंड निघालेली आहे. कोण काढलेलं आहे? आज जेव्हा तिने आतमध्ये गेले तेव्हा देवदूत म्हणत आहे की तुम्ही कुणाला शोधत आहे? जो जिवंत झालेला आहे तुम्ही त्याला मरणामध्ये का शोधत आहे? आज आपला येशू ख्रिस्त जेव्हा पाहतो की जिवंत झालेला आहे, आज आपण येशू ख्रिस्तांना कुठे शोधत आहोत? आपण जेव्हा पाहतो की त्या कबरेमध्ये गेलेला असताना त्यांना देवदूत दिसले आणि देवदूत म्हणत आहे की तो उठलेला आहे, तो इथे नाही. त्याने तुम्हाला काय सांगितलेलं होतं की मी मरणातून तिसऱ्या दिवशी उठणार आहे. येशू ख्रिस्ताने आधीच भविष्यवाणी सांगितलेलं की तो येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये मरणासाठी आले आणि पुन्हा जीवन झाले तिसऱ्या दिवशी, म्हणजे पुनरुत्थान झालेलं आहे येशू ख्रिस्तांचं, आणि येशू ख्रिस्त उठलेलं आहेत. ज्यावेळेला ही त्यांना वार्ता हे ऐकण्यासाठी देवाला कुठे आभार मानते, देवाची उपकारसी करते की देवाने आपल्याला स्त्रिया, लेडीज आपल्या देवाने हे जन्माला घातले की पहिला जो आदर म्हणजे देवाने आपली योग्यता बनवली की स्त्रियांना जे मेल्यानंतर उठलेली जी सुवार्ता, जी पहिली संधी देवाने आपल्याला ऐकण्यासाठी दिलेली संधी आहे की देवाचे कुठे आभार मानते की मरियेच्या पोटी पण येशू ख्रिस्त जन्माला आले. देवाने आपल्या लेडीजचा वापर करून घेतला. आणि जेव्हा पाहतो की भल्या मोठ्या पहाटेस शिष्य कुठं आहेत? तर बसलेले आहेत कुठे? दरवाजा बंद करून घाबरून भीत, आणि ते टेन्शनमध्ये, निराशेमध्ये, आशाहीन सर्व संपलेले आहेत. आज आपला प्रभू गेलेला आहे, मरण पावलेला आहे. आशाहीन त्या जीवनामध्ये ते बसले आहेत. शिष्य सगळं पाहतो की आपण सगळे जेंट्स आहे, तर त्यामध्ये बसलेले आहे असताना त्या स्त्रिया तिघी जात आहेत, मोठ्या भल्या पट्टीत जात आहेत आणि ते द्रव्य घेऊन जात आहेत, सुगंध द्रव्य घेऊन जात आहेत. आणि मार्ग पण आहे की काय घडणार किंवा काय नाही. शून्य अवस्था आहे, शून्य अवस्थेने जात आहे येशू ख्रिस्तांच्या शरीराला सुगंधद्रव्य लावण्यासाठी. आणि जेव्हा ते पाहतो की तिथं अद्भुत कार्य, अनपेक्षित, जे अपेक्षा पण केली नाही ते घडलेलं आहे. म्हणजे की आपण पाहतो की देवदूत त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि देवदूताची वाणी त्यांना ऐकायला मिळाली की तुम्ही कुणाला शोधता? की मेलेला हा जो येशू ख्रिस्त तो जिवंत झालेला आहे. आणि तुम्ही कुठे शोधत आहात? प्रेज लॉर्ड. की म्हणजे जी सुवार्ता, जी गुड न्यूज आहे, जी चांगली वार्ता आहे, उत्तम ती उत्तम बेस्ट वार्ता आपल्याला ऐकायला मिळाली. कारण आपण जेव्हा पाहतो की उत्तम शुक्रवार जेव्हा गुड फ्रायडे जेव्हा मरण पावले तेव्हा सगळ्यांना वाटतं सगळं संपलं, आता सुरू आहे, सर्व निराश आहे, सर्व काही संपलं आहे, पुन्हा भेट नाही, पुन्हा बोलणं नाही आहे, पुन्हा ती व्यक्ती आपल्याला मिळणं नाही आहे, आपण त्याशी बोलणं नाही आहे, दिसणं नाही आहे. कारण पण जेव्हा तिथे गेल्यानंतर पाहतो की त्यांना ऐकायला मिळालं की माझा प्रभू, माझा येशू जो जिवंत झालेला आहे आणि तो आता ह्या कबरेमध्ये नाही आहे, तर कुठे येतो? तो माझा प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झालेला आहे. आज आपल्याला तो जिवंत देव भेटलेला आहे का? आज आपण त्या मेलेल्या येशूकडे आपण दुःख करत आहोत का की माझा येशू प्रभू मेलेला आहे, माझा येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे? आपण रडत आहोत का? येशू ख्रिस्त मरण एकदाच पावलेलं आहे. येशू ख्रिस्त त्या क्रूस खांबावरती एकदाच त्यांना देण्यात आलेलं आहे, टांगण्यात आलेलं आहे. आणि येशू ख्रिस्ताला मरण एकदाच पावलं आहे, एकदाच त्यांना उत्तरक्रिया झाली आहे, एकदाच त्यांना कबरमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यातून त्यांनी जिवंत झालेलं आहे. आता आपण दुःख करण्याचं कारण नाही आहे, आनंद करा, उल्हास करा, कारण का तो उठलेला आहे.
कोण उठलेला आहे? जो येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झाला, तो प्रभू आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी तो येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहे. तर आपला विश्वास कसा आहे? मेलेल्या येशू ख्रिस्ताकडे आपला विश्वास आहे का जिवंत झालेल्या येशू ख्रिस्ताकडे आपला विश्वास आहे? आपली दृष्टी कुणाकडे आहे? मेलेल्या येशू ख्रिस्ताकडे पाहता आपण आहोत ते, तर आपण जिवंत झालेल्या येशू ख्रिस्ताकडे आपली दृष्टी आहे. विशेष करून आज आपल्या जीवनामध्ये आपण मेलेली अवस्था काय आहे? आपल्या जीवनामध्ये आपली प्रार्थना मेलेली आहे का? आपली प्रार्थना वाढत आहे का? आपला विश्वास मेलेला आहे का? आपला विश्वास वाढत आहे? आपलं बायबल वाचन कमी होत आहे का बंद झालेलं आहे का? आपलं बायबल वाचन वाढत आहे? जर बायबल वाचन जर वाढत आहे, आपली जर प्रार्थना वाढवत आहे, आपला जर विश्वास वाढत आहे, आपलं धार्मिक जीवन वाढत आहे, आपलं पवित्र जीवन जर आपण वाढत आहे, तर आपण महत्त्वाचं आहे की आपण जिवंत आहे आणि त्या जिवंत देवाकडे आपली दृष्टी आहे. त्या जिवंत येशूकडे आपली दृष्टी लागलेली आहे. आपण जेव्हा पाहतो की येशू ख्रिस्त ज्या वेळेला त्याकडे जात असताना त्या स्त्रिया समर्पण केलेलं आहे. त्याने आपलं शरीर त्या म्हणजे घरामध्ये जुन्या काळी घरातून स्त्रियांना निघताना आपल्या वडिलांना किंवा आपल्या पतीला, वडीलधाऱ्या व्यक्तीला, पुरुषाला सांगूनच बाहेर पडावं लागत होतं. आणि त्यावेळी ती जात असताना तिने समर्पण केलेले आहेत आणि तिने घाबरले नाहीत की मी जाऊ का नको. तिने घाबरले नाहीत, पुढची परिस्थिती काय पाहिली नाही. आज आपण त्या येशूकडे पाहत असताना आपण जेव्हा पूर्णपणे समर्पण करतो तेव्हा आपल्यामध्ये धैर्य येतं, कारण पूर्ण प्रीती भीती घालून देते. आज आपल्यामध्ये काही गोष्टी भीती आहे का आपल्या जीवनामध्ये? तर देव म्हणत आहे की भीती बाळगू नको, तू माझ्यावरती पूर्ण मनाने, पूर्ण अंतकाने, पूर्ण जीवाने माझ्यावर प्रीती कर. आणि जे तुझ्या जीवनामध्ये जी शून्य अवस्था झाली आहे, जी निराशेची अवस्था आहे, जी संपलेली अवस्था आहे, ते देव बदलून टाकण्याचं सामर्थ्य आपल्या येशू प्रभूमध्ये आहे. आपण जेव्हा पाहतो की जेव्हा येशू ख्रिस्त मरणातून जीवन झाले त्यावेळेला साक्षी दिली. कोण साक्षी दिली? देवदूतांनी साक्षी दिली. पुन्हा मरियाला जेव्हा ती साक्ष ऐकायला मिळाली त्यावेळी ती मरिया बाहेर येऊन सांगितली लोकांना. ती गावामध्ये गेली, त्या शिष्यांकडे गेली, सगळ्यांना सांगायला लागली रस्त्यात जात असताना की येशू ख्रिस्त जिवंत झालेलं आहे, येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहे. आपण जेव्हा पाहतो की मरियाने का साक्ष देत आहे. आणि एक तिसरी गोष्ट पाहतो की आपण शिष्य पण आता सांगत आहे की शिष्यांना पण येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं आणि शिष्य पण साक्ष सांगत आहे की आमचा प्रभू जो मेलेला होता तो आता जिवंत झालेला आहे आणि आम्ही त्याला पाहिलेला आहे, आम्ही त्याला बघितलं, आम्ही त्याला चाचवलं पण आहे. थोमा म्हणत आहे की मी तुमच्या जखमेमध्ये हात घातल्याशिवाय मी विश्वास नाही ठेवणार. तर येशू ख्रिस्त त्या रूममध्ये आले आणि त्यावेळेस म्हटले की बघ माझी जखम बघ, माझा हात बघ, माझं ते खिळे मारले हात बघ. जखम बघितल्यानंतर त्याच्यावर हात लावले, त्यावर विश्वास ठेवले. ते थोमा भारतामध्ये, केरळमध्ये आले आणि त्याद्वारे देवाचं वचन, जे सत्य वचन आपल्याला भारतामध्ये मिळालं त्या थोमाच्याद्वारे. तसं आज आपल्या जीवनामध्ये आपण कसं पाहत आहोत? आपलं निरीक्षण कसं आहे? आज आपण साक्षी देत आहोत का माझा प्रभू येशू जिवंत आहे का? आज तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे का? मी पण अनुभव घेतलेला आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी आपण जसं बोलतो तसं येशू ख्रिस्त माझ्याशी बोलले. ज्या जुन्या काळामध्ये पाहतो की अब्रामाशी देव बोलले, इसाकाशी बोलले, याकोबाशी बोलले, मरियाशी बोलले. तेच जिवंत देव, ते येशू ख्रिस्त माझ्याशी बोललेलं आहे आणि त्या देवाची वाणी मी स्वतः कारणे माझ्या ऐकलं आहे. मी तुम्हाला साक्ष सांगते की येशू प्रभू ख्रिस्त हा मरणातून पुन्हा जिवंत झाला आहे आणि आता पण जिवंत आहे. तुम्ही विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी असतील ते तुम्ही अनुभवा की देव माझा हा सत्य आहे, देव माझा जिवंत आहे आणि जो मेलेला होता तो मरणातून पुन्हा जिवंत झालेला आहे. आपण पाहतो की आज खूप लोक मरण पावले आहेत, कारण कोणी मरणातून जिवंत झाले नाही. एकच आहे जिवंत झालेलं म्हणजे येशू प्रभू ख्रिस्त. आपण पाहतो की आज येशूला आपण कुठे शोधत आहोत? आज आपण येशू ख्रिस्तांना कुठे शोधत आहोत? आपली म्हणजे प्रार्थनेमध्ये आपण येशू ख्रिस्तांना शोधत आहोत का? आज आपण वचन वाचून आपण देवाला शोधत आहोत का? आपला विश्वास आपण धरून आपण देवाला शोधत आहोत का? का आपण बाहेरच शोधत आहोत? इथं येशू ख्रिस्त दिसतो का, तिथे दिसतो का, इथं आहे का, तिथं आहे का? आज आपण आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलं पाहिजे. आणि आपण जेव्हा पाहतो जे हे बायबल आहे, जे वचन आहे, आपण जेव्हा वाचत असतो त्यावेळी हे आरसा आहे आपल्या चुकाची, आपल्या पापाची आपल्याला जाणीव करून होते. कोणाच्याद्वारे? या वचनाद्वारे. जेव्हा आपण वचन वाचतो, आपण जेव्हा प्रार्थना करतो, देवाच्या सांध्यामध्ये बसतो, त्यावेळी आपल्या जीवनामध्ये जे मेलेली अवस्था आहे ते आपल्याला देव जाणीव करून देत आहोत. आपण बसत आहोत का प्रार्थनेला? आपण विश्वासामध्ये आपण आहोत का? आपण येशू प्रभूला हाक मारत आहोत का? आपण वचन वाचत आहोत का? आपण चर्चला जात आहोत का? तर जात नसेल तर आपली ती मेलेली अवस्था आहे. तर आपण उठा आणि तुम्ही आपण चर्चला जाऊया, कारण आपला प्रभू आता येणार आहे. कुठे येणार आहे? तर मध्य आकाशामध्ये येणार आहे. येशू ख्रिस्त आता ह्या जगामध्ये नाही येणार आहे, तर मध्य आकाशामध्ये येणार आहे आणि येशू ख्रिस्त आपल्याला घेऊन जाणार आहे. तर आपण पाहतले की आता येशूच्या मरणानंतर म्हणजे काय काय घडलं की जो पडदा होता तो वरपासून खाली फाडलेला आहे.
फाटलेला आहे तो पवित्र सणामधला. तसंच आज आपल्या जीवनामध्ये देव अद्भुत कार्य करणार आहे. दुःखाचे रूपांतर आज असेल तर देव दुःखाचं रूपांतर आनंदामध्ये करणार आहे. अश्रूचे रूपांतर हसण्यामध्ये करणार आहे. शून्य अवस्था झाली असेल कधी त्याच्यातून देव पुन्हा घडणार आहे, उभारणार आहे. जर राग झाले असेल, जळून सरळ खाक झालं असेल, काहीच नाही आहे तर त्याच्यातून पण देव उभारणार आहे, पुन्हा उभारणार आहे. राख होती त्या राखेतून देव पुन्हा उभारणार आहे. मरणातून देवाने यशाकडे, अपयशाकडून यशाकडे, मरणातून जीवनाकडे आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला विजयी ख्रिस्ती जीवन दिलेलं आहे. आपण निराशेतून आपण आशेकडे येशू ख्रिस्त आपले घेऊन जात आहे. आज आपली काय अवस्था आहे? अपयश आहे का? निराशा आहे का? दुःख आहे का? अश्रू आहे का? निंदा आहे का? छळ आहे का? आजार आहे का? काळजी करू नका, कारण येशू ख्रिस्त आपला पुन्हा उठलेला आहे आणि तो तुमची सर्व अवस्था बदलून टाकण्याचं सामर्थ्य आपल्या येशू प्रभूमध्ये आहे. आणि तो भरपाई पण देणार आहे. तो आपला देव आहे. तो आपली प्रार्थना केलेली, उपवास केलेली, तो कधी वाया जात नाही. तो त्याची नोंद आपल्याजवळ आहे. तुम्ही उठा आणि चर्चला जावा, कारण आपण जेव्हा चर्चला जाणार ते देव पाहणार. अरे आज माझं लेकरू चर्चला आले, बायबल वाचत आहे, आज माझं लेकरू माझं वचन वाचत आहे, माझा आवाज ऐकत आहे. आपण जेव्हा प्रार्थना करणार, अरे देव माझं लेकरू माझ्याकडे आलेलं आहे, माझ्याजवळ बसलेलं आहे, आराधना करत आहे, तर देव म्हणते अरे देवा खरंच हे लेकरू माझं आराधना करत आहे. आज आपला देव शोधत आहे. आपण देवाला दिसत आहोत का? हे खूप महत्त्वाचं आहे. देव करो हे वचन तुम्हाला आशीर्वादही करो आणि आपण सर्वजण तयारीत राहूया, कारण रॅप्चर होणार आहे. येशू ख्रिस्त लवकर येणार आहे आपल्याला घेऊन जाण्यासाठी. देव करो हे वचन तुम्हाला आशीर्वादही करो आणि देव तुमची अवस्था, परिस्थिती सर्व बदलून टाकण्याचं सामर्थ्य एकच आहे, येशू प्रभू. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येते राजे, तुमचे आभार मानते, उपकार सुधी कर प्रभू. राजांचा राजा आणि देवा, अद्भुत मंत्री, समर्थ, सनातन पिता, कृपाळू, कनवाळ देवा, तुमच्या कोटी 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 आभार मानते, उपकार सुधी कर प्रभू देवा. आज दपा जे दपा ज्या दपा लेकरांनी दपा तुमचं वचन ऐकले दपा देवा, ते वचन दपा तुमचं आहे देवा. देवा तुमचं वचन सांगतं की दपा जो दपा वचन दपा घेऊन दपा तुमच्याकडे येतो प्रभू देवा. दपा जो तुम्ही वचन दिलेले दपा ते वचन पूर्ण केल्याशिवाय ते पुन्हा परत तुमच्याकडे वचन जात नाही प्रभू देवा. दपा आज ज्या लेकरांनी तुमचं वचन ऐकले देवा त्यांना आशीर्वाद खरा. ज्यांची निराशेची अवस्था असेल तेव्हा तुम्ही त्यांना आशा द्या प्रभू. ज्यांची दुःखाची अवस्था असेल तेव्हा त्यांना तुम्ही आनंदामध्ये तुम्ही द्या. ज्यांच्या अश्रू रूपांतर असेल तेव्हा त्यांना हसण्यामध्ये दपा त्यांना दिवस येण्यासाठी सहाय्य मदत करा. ज्यांची कर्जाची अवस्था असेल दपा त्यांची भरभराटीचे दिवस येण्यासाठी मदत करा. ज्यांची पडलेली अवस्था असेल तेव्हा त्यांना उभारणी मिळू दे प्रभू देवा. दपा जे राखेतून दपा पूर्णपणे शून्य झाले दपा काहीच घटना ज्या अवस्था झाल्या असेल पुन्हा उभारणी करण्याचं सामर्थ्य किंवा तुमच्या हातामध्ये प्रभू देवा. तुम्ही दया करा प्रभू, दया करा. सर्वांची परिस्थिती अवस्था बदलून टाका. जे पापमध्ये पडलेत, जे दुःखामध्ये पडले त्यांची परिस्थिती बदलून टाका. त्यांना पापाची जाणीव होऊन दे, पश्चाताप होऊन दे आणि ते पाप पूर्णपणे सोडून दे. तुमच्या मार्गामध्ये येण्यासाठी सहाय्य करा, मदत करा. तुमच्या मार्गामध्ये दबा उभं राहण्यासाठी आणि तयारीमध्ये दबा तिने स्वतः करून घेण्यासाठी त्यांना सहाय्य मदत करा देवा. आमची प्रार्थनेला धन्यवाद. प्रार्थना विनंती आमच्या श्री ख्रिस्त यांच्या अतिप्रिय विद्या. आमेन.